नमस्कार. कधी विचार केलाय का की एखादी कथा वाचल्यावर ती आपल्यासोबत कायमची का राहते, किंवा एखादी कविता आपल्या मनात इतकी खोलवर का उतरते? चला, आज आपण साहित्य म्हणजे नेमकं काय याच्या अगदी मुळाशी जाऊया. हा शब्द आपल्याला परिचित आहे, पण त्याची खोली खूप मोठी आहे आणि तीच आज आपण एकत्र शोधणार आहोत. हे समजून घेण्यासाठी चला सुरुवात एका अशा अनुभवापासून करूया जो आपल्या सगळ्यांचाच आहे, व्यक्त होण्याची गरज. आपल्या मनातले विचार, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याची ही जी एक तीव्र इच्छा असते, ती नेमकी कुठून येते? खरं तर ही एक मानवी सहज प्रवृत्तीच आहे. ही जी व्यक्त होण्याची गरज आहे ना, ती काही आजची नाहीये, ती अगदी सुरुवातीपासून आपल्यासोबत आहे. जरा कल्पना करा, आपले पूर्वज गुहेच्या भिंतींवर चित्र काढत होते, शिकारीची, जगण्याची गोष्ट सांगत होते. तीच तर पहिली बीजं होती. आणि मग जेव्हा लिपीचा शोध लागला, तेव्हा या उर्मीला एक नवीन प्रचंड मोठं माध्यम मिळालं आणि त्यातूनच साहित्याचा जन्म झाला. पण गंमत अशी आहे की ज्याला आज आपण साहित्य म्हणतो ना, त्यासाठी नेहमीच हा एकच शब्द नव्हता. या शब्दाचा स्वतःचा एक खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे, जो आपल्याला लेखनाच्या कलेबद्दलच्या बदलत्या दृष्टिकोनाबद्दल खूप काही सांगून जातो. भारतीय परंपरेत बघितलं तर साहित्याची संकल्पना अनेक शब्दांमधून पुढे आली. आधी काव्य, मग सारस्वत, वाङ्मय आणि शेवटी साहित्य. यातला प्रत्येक शब्द म्हणजे फक्त एक नाव नाही, तर तो त्या काळात साहित्यिक निर्मितीकडे कसं पाहिलं जायचं हे दाखवतो. सुरुवातीला काव्य हा शब्द खूपच व्यापक होता, म्हणजे त्यात सगळ्या प्रकारचं लिखाण यायचं. इतकंच काय तर ज्योतिष किंवा वैद्यकशास्त्रासारखे ग्रंथसुद्धा श्लोकांमध्ये म्हणजे काव्याच्या रूपात लिहिले जायचे. का तर ते लक्षात ठेवायला सोपे जातील म्हणून. पण जसजसा गद्यलेखनाचा वापर वाढला तसतसं काव्य शब्दाचा अर्थ आज आपण ज्याला कविता म्हणतो तेवढाच मर्यादित झाला. आणि मग आपण पोहोचतो साहित्य या शब्दावर, जो आज आपण वापरतो. याची मूळ संकल्पना सहित म्हणजे सोबत असणे यावरून आली आहे. किती सुंदर कल्पना आहे ही, नाही का? साहित्य म्हणजे अशी जागा जिथे शब्द आणि त्याचा सखोल अर्थ एकत्र येतात, एकमेकां मिसळून काहीतरी नवीन आणि शक्तिशाली निर्माण करतात. पण थांबा, इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जे काही लिहिलेलं आहे ते सगळंच साहित्य असतं का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका खूप महत्त्वाच्या फरकाकडे घेऊन जातं. हे उदाहरण बघा, डॉक्टरांची चिठ्ठी. हे एक लिहिलेलं डॉक्युमेंट आहे, बरोबर? पण तिचा उद्देश काय? फक्त माहिती देणं. ती आपल्या भावनांना हात घालत नाही. याउलट एखादी कथा किंवा कविता आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते, आपल्याला हसवायला, रडवायला किंवा विचार करायला भाग पाडते. इथेच तर आहे साहित्याची जादू. हाच फरक ललित आणि ललितेतर साहित्य म्हणून ओळखला जातो. ललित साहित्य म्हणजे कादंबरी, नाटक, कविता हे थेट आपल्या भावनांशी जोडलं जातं. ते आपल्या कल्पनाशक्तीला दिलेलं एक आमंत्रण असतं. आणि दुसरीकडे ललितेतर साहित्य म्हणजे एखादा रिसर्च पेपर किंवा रिपोर्ट हे आपल्या बुद्धीला, आपल्या तर्काला आवाहन करतं. एकात सौंदर्याचा शोध असतो तर दुसऱ्यात वस्तुनिष्ठ सत्याचा. चला, आता आपण थेट साहित्याच्या व्याख्यांच्या जगातच जाऊया आणि सुरुवात करूया आपल्या प्राचीन भारतीय विचारवंतांपासून, ज्यांनी यावर खूप सखोल विचार केलाय. आचार्य भामह यांनी एक अगदी मूलभूत व्याख्या दिली. शब्दार्थौ सहितौ काव्यम. म्हणजे काय? तर शब्द आणि अर्थ यांचं सहित्वत्व म्हणजे त्यांचं सोबत असणं हेच काव्य आहे. जणू काही शब्द आणि अर्थ यांच्यातलं एक परिपूर्ण नातं. यानंतर येतात वामन आणि ते यात एक नवीन गोष्ट जोडतात. ते म्हणतात रीती ही आत्मा काव्यस्य. म्हणजे रीती हा काव्याचा आत्मा आहे. आता रीती म्हणजे फक्त शब्द नाही, तर ते शब्द कसे मांडले आहेत, त्यांची रचना, त्यातील लय, यामुळेच तर लिखाणाला एक स्वतःचं संगीत मिळतं. आणि आता आपण एका खूपच प्रभावी संकल्पनेकडे येतो. विश्वनाथ म्हणतात वाक्यम रसात्मकम काव्यम. म्हणजेच ज्या वाक्यात रस आहे तेच खरं काव्य. हा रस म्हणजे काय? तर साहित्य वाचताना आपल्याला मिळणारा तो भावनिक अनुभव. मग तो शृंगार असो, वीर असो, करुण असो किंवा हास्य असो. साहित्य आपल्या मनावर जी एक छाप सोडून जातं तोच रस. आणि पंडितराज जगन्नाथ भर देतात रमणीयतेवर, म्हणजे सौंदर्यावर. ते म्हणतात रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारा शब्द म्हणजे काव्य. सोप्या भाषेत सांगायचं तर जे लिखाण वाचकाला आनंद आणि सौंदर्याचा अनुभव देतं तेच खरं साहित्य. ओके, तर हे झालं भारतीय विचारवंतांबद्दल. आता आपला दृष्टिकोन थोडा मोठा करूया. जसा भारतात साहित्यावर विचार झाला तसा जगाच्या दुसऱ्या बाजूला पाश्चात्य देशांमध्येही यावर सखोल चिंतन झालं आहे. सॅम्युअल टेलर कॉलरेज यांची व्याख्या बघा, किती सुंदर आणि सोपी आहे. द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर.
म्हणजे उत्तम शब्दांची उत्तम रचना. हे ऐकून काही आठवत आहे का? हे आपल्या आचार्य वामन यांच्या रीतीच्या संकल्पनेशी किती मिळतो जुळतं आहे, नाही का? यावरून कळतं की महान विचारवंत कुठेही असोत, ते कलेच्या मुळाशी सारख्याच प्रकारे पोहोचतात. आणि विल्यम वर्ड्सवर्थ यांची व्याख्या तर आपल्या रस सिद्धांताचा जणू काही प्रतिध्वनीच वाटते. द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, म्हणजेच शक्तिशाली भावनांचा सहज उत्स्फूर्त आविष्कार. त्यांच्या मते साहित्य तेव्हा जन्माला येतं जेव्हा मनात दाटून आलेल्या तीव्र भावना शब्दांवाटे बाहेर पडतात. सॅम्युएल जॉन्सन तर या सगळ्या विचारांना जणू एकत्रच आणतात. ते म्हणतात की विचारांच्या मदतीला कल्पनेला बोलावून सत्य आणि आनंद यांना एकत्र आणणारी कला म्हणजे साहित्य. किती परिपूर्ण व्याख्या आहे. यात सगळंच आलं. साहित्य आपल्याला मनोरंजन करतं, पण त्याचबरोबर काहीतरी शिकवतंही. ते आपल्या कल्पनाशक्तीला आणि तर्काला दोन्हीला आवाहन करतं. तर मग पूर्व आणि पश्चिम या दोन्हीकडच्या विचारांचा आपण आढावा घेतला. मग या सगळ्या मंथनातून साहित्याचं खरं सार काय आहे? चला ते आता एकत्र मांडूया. तर मग साहित्याची रेसिपी काय आहे? त्याचे मुख्य घटक कोणते? सगळ्यात आधी पाया, शब्द आणि अर्थ. मग त्याचं हृदय, भावना आणि कल्पना. त्यानंतर त्याची रचना, सौंदर्य आणि घाट. हे सगळं मिळून एक अनुभव तयार करतात, रस किंवा आनंद. आणि शेवटी त्याला एक खोली मिळते, विचार आणि सत्यामुळे. म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट आहे, साहित्य म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही. ही एक कला आहे जी शब्दांच्या माध्यमातून भावना, कल्पना आणि सत्य यांना एकत्र विणते आणि एक सुंदर आणि अर्थपूर्ण अनुभव तयार करते. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. जाता जाता एक प्रश्न सोडून जातोय. आजच्या या डिजिटल युगात जिथे ब्लॉग्स आहेत, ट्विट्स आहेत, सोशल मीडिया पोस्ट्स आहेत, जिथे कोणीही कधीही लिहू शकतं, तिथे साहित्याची ही व्याख्या बदलत आहे का? आपण पाहिलेली ही सगळी तत्त्व आजही तितकीच लागू होतात का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? या प्रवासात सोबत केल्याबद्दल धन्यवाद.